सरपंच हत्या प्रकरणातील आता पुणे कनेक्शनवर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे। आरोपी पुण्यातच कसे काय सापडतात, नक्की कोणती शक्ती आहे त्यांना पुण्यात आणून सोडते, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारलाय। एक गोष्ट आश्चर्याची वाटते की जो पकडला जातो तो पुण्यातच पकडला जातो, हे काहीतरी नवीनच खरं तर ऐकायला मिळतंय। आमची एवढीच अपेक्षा या सरकारकडून आहे की बीड आणि परभणी या दोन्ही घटना त्या कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे। की तमाम महाराष्ट्रातला मीडिया, देशातला मीडिया आणि अनेक पक्षांचे लोक पक्ष किंवा विचारधारा वेगळी ठेवून माणुसकीच्या नात्याने आज या दोन्ही कुटुंबांसाठी लढतायत। कोण आहे ही शक्ती जी येऊन पुण्यात त्यांना सोडते आणि पुण्यात त्यांना अटक होते। एका बाजूला खासदार सुप्रिया सुळे यांनी या संदर्भातलं पुणे कनेक्शन अधोरेखित केलेलं आहे, तर दुसऱ्या बाजूला सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये निर्धारानं कारवाई सुरू असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय आणि या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा करण्यात येईल असं सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय। मोर्चे काढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, पण बीडच्या प्रकरणामध्ये सरकार आणि पोलीस पूर्ण शक्तीने त्या ठिकाणी कारवाई करतायत, निर्धाराने कारवाई होते। या प्रकरणामध्ये काहीही झालं तरी कोणालाही वाचवण्याचा कोणी प्रयत्न केला तरी आम्ही वाचवू देणार नाही, कोणालाही वाचवलं जाणार नाही। सरपंच संतोष देशमुख प्रकरणासंदर्भात आता पहिल्यांदाच जयंत पाटलांची प्रतिक्रिया समोर येते। बीड प्रकरणामध्ये टोकाची भूमिका नको अशी सावध भूमिका शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतली आहे। एकीकडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी विरोधक आक्रमकपणे करताना दिसतायत, त्याच वेळी जयंत पाटील मात्र सावध भूमिका घेताना दिसतायत। प्रकरणामध्ये काय दागोदरी मंत्र्या पण जातात नाही, आता ते सगळ्या गोष्टी हळूहळू पुढे आल्या की त्यावर बोलणं उचित आहे। आधीच कोणत्याही गोष्टींच्या बद्दल टोकाची भूमिका घेणे योग्य नाही। पोलीस योग्य ते तपास करतील आणि योग्य ती माहिती पुढे आणतील अशी आम्हाला आशा आहे। वाल्मिकी कराडांचा आका कोण मंत्रिमंडळात आहे की मंत्रिमंडळाच्या बाहेर आहे? ते ज्यांनी आका हा शब्द रूढ केला त्यांना विचारा, मला माहित नाही ते कोणाचं नाव घेऊन बोलतात। एका बाजूला संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरनं संपूर्ण राजकारण ढवळून निघतं, तर दुसऱ्या बाजूला आता सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी 50 लाख आणि नोकरीचा आमिष दिल्याचा खळबळजनक आरोप सोमनाथ सूर्यवंशींचा भाऊ प्रेमनाथने केलेला आहे। तसंच 15 दिवसांनंतरही तपासाला वेग नसल्याचं सूर्यवंशी कुटुंबियांनी म्हटलंय। परभणी दंगल प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता आणि त्यानंतर अजूनही तपासाला वेग आलेला नाहीये। त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या जात नाहीयेत। दरम्यान पोलिसांकडूनच 50 लाख आणि नोकरीचा आमिष दिला गेल्याचा आरोप यावेळेस सूर्यवंशी कुटुंबियांकडून करण्यात आलेला आहे। आज प्रकाश आंबेडकरांची भेट या सूर्यवंशी कुटुंबियांनी घेतली आणि या भेटीमध्ये त्यांनी हे सर्व आरोप बोलून दाखवलेत। वंचितचे सरपंच माझ्या गावचे ते आयजी साहेबांशी बोलत होते, तुम्ही हे असं घटना झाली आणि तुम्ही त्या लोकांना विचारलं, ते प्रश्न विचारत होते, त्यांचं चालू होतं। म्हणजे गोरबंड माझ्या जवळ आले आणि कोणाचं नको ऐकू, वाटलं तर तुला आम्ही दोघे दोन्ही भावांना ग्राउंडसाठी प्रशिक्षण देऊ आणि 50 लाख ऐकलं नाही। यानंतर आता बातमी आहे सुजय विखे पाटील यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यासंदर्भातली। महाराष्ट्रातले सगळे भिकारी शिर्डीत गोळा झालेले आणि अख्खा देश शिर्डीत येऊन फुकट जेवण करतोय असं वादग्रस्त विधान सुजय विखे पाटलांनी केलेले। साई संस्थान प्रसादालयामध्ये दररोज मोफत जेवण दिलं जातं आणि त्यावरनच सुजय विखेंनी हे वादग्रस्त विधान केलं आणि एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान साई संस्थान प्रसादालयानं मोफत जेवण बंद करण्याची मागणी सुद्धा सुजय विखेंनी केली आणि विशेष म्हणजे साई संस्थानाचे सीईओ समोरच सुजय विखेंनी हे विधान केलेले। तर मंत्री साई भक्तांना प्रसाद भोजन निःशुल्क सुरूच राहील, सुजयच्या शब्दाचा विपर्यास केला गेला असं म्हणत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। एक कोचिंग सेंटर 11वी आणि 12वीची ज्यांनी की एंट्रन्सच्या स्पर्धा परीक्षेमध्ये आपला प्रत्येक मुलगा हा कुठेतरी एमपीएससी पास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून कोचिंग सेंटर फक्त आणि फक्त
शिर्डी आणि पंचकृषीसाठी आपण उघडलं पाहिजे. प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले, 25 रुपये केलं पाहिजे, खरंच पेड केलं पाहिजे. तो जो पैसा वाचेल तुम्ही आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा. अख्खा देश इथं येऊन फुकट जेवतोय. भिकारी सगळे महाराष्ट्राचे इथं गोळा झाले. तुम्ही बिनधास्त निर्णय घ्यावा, कोण काय करत नाही. हे सगळे सेटिंग मध्ये आम्ही लोक. कोण असं कोणी आंदोलन करणार कधी आपण आतमध्ये घेऊन त्याला थांबू. मला वाटतं की थोडा त्याच्यातून शब्दाचा विपर्यास झालेला आहे. मी आता डॉक्टर सुजयशी बोललो तर त्यांचा हेतू तो नव्हता, कारण आपण खरं म्हणजे भिक्षुकरी जे आहेत आपल्याकडे येणारे, मध्यंतरी फार गंभीर प्रश्न तयार झाला होता. कारण आपल्याला माहिती आहे की शिर्डी रेल्वे स्थानकावर काही मध्यंतरी ज्या अप्रिय घटना घडली, म्हणजे खून झालेला आहे. त्याची भूमिका जी मांडली त्यांनी, फक्त तो एखादा शब्द वापरला म्हणून त्याच्यातून काही मला वाटतं ती भावना ती नव्हती. परंतु आम शिर्डीकरांची जी भावना आहे की याच्यामध्ये काहीतरी सुनियंत्रण आणलं पाहिजे. तर राज्यातले सगळेच भिकारी शिर्डीत जमा झालेले या वादग्रस्त विधानानंतर आता सुजय विखे पाटील यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या वक्तव्याने वाद निर्माण झाल्यानंतर आता सुजय विखे पाटील यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. आपण केलेलं वक्तव्य हे साई भक्तांबाबत नसल्याचं सुजय विखेंनी म्हटलंय. नेमकं काय म्हणाले सुजय विखे पाहूयात. भिकारी याचा अर्थ साई भक्त ज्यांच्यावर आमची उपजीविका चालते यांना हिंदवण्याचं पाप कोणीच करू शकत नाही. साई भक्त हे आमच्यासाठी आदरणीयच आहेत. कुणीही येऊ, आमचं म्हणणं भिकारी याचा अर्थ भिकारीच आहे, जे पोलिसांच्या अहवालामध्ये सांगितलं जातं. तर शिर्डीतल्या प्रसादावरनं एका बाजूला वाद सुरू झालेला आहे, तर दुसऱ्या बाजूला आता पंढरपुरामध्ये विठ्ठल दर्शनाचा काळा बाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे. पैसे घेऊन वशिल्याने विठुरायाचं दर्शन दिलं जात होतं, मात्र हा ठग आता पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय. तोतया पुजारी चिंतामणी उत्पात याच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पालघरच्या कुणाल घरात या भाविकाकडनं या ठगाने विठ्ठल दर्शनासाठी 11,000 रुपये घेतल्याचं उघड झालं. या सर्व बातम्यांनंतर आता बातमी आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संदर्भात. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मेडद इथल्या पेट्रोल पंपाचं उद्घाटन केलेलं आहे. यावेळेस कार्यकर्त्यांनी त्यांना काही काम झालं नसल्याचं म्हटलेलं आहे आणि त्यावर काहीसं चिडलेले अजित पवार यांनी तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात असं विधान केलेलं आहे. दरम्यान अजित पवारांच्या या वक्तव्यावर आमदार जितेंद्र आव्हाडांनी पलटवार केलाय. त्या चेअरमनला विनंती करू, त्या चेअरमनला द्यायला लावू. त्याच्यावर काळजी करू नका. अरे तुम्ही मत दिली म्हणजे माझे मालक नाही झाला का? सालगडी काय झालं काय? मला मतदार सगळं ठरवतं. एवढे जर तुम्हाला सत्ता मिळाली ती कोणामुळे मिळाली? मतदारांमुळे मिळाली. मग तुम्हाला एवढं काय राग यायला झालं की ते मी काय मला विकत घेतलंय का, मी काय सालगडी आहे का? मग तुम्ही काय संस्था नाही का राज्यात? हा मतदारांचा अपमान आहे. तर मला मतं दिली म्हणजे तुम्ही माझे मालक नाही झालात असं वक्तव्य अजित पवारांनी केलं. त्यामुळे एकीकडे अजित पवार हे मतदारांवर संतापलेले असताना दुसरीकडे आमदार संजय गायकवाड यांनी मतदारांना शिवीगाळ केलेली आहे. निवडणुकीमध्ये मतदान कमी मिळालं त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि त्यावेळेस बोलताना आमदार संजय गायकवाड यांची जीभ घसरली आहे. जाहीर भाषणामध्ये आमदार गायकवाड हे मतदारांवर चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. आणि तुम्ही साधं एक मत मला देऊ शकत नाही. फक्त दारू, मटण, पैसे. अरे 2-2 हजारात विकले गेले मायले झाले. 2-2 हजारात, 5 हजारात, याच्यापेक्षा तर महायुतीच्या नेत्यांची जीभ घसरताना आपण पाहतोय. आता बातमी आहे बच्चू कडू यांच्या संदर्भात. भाजपाने राज्यामध्ये विरोधी पक्ष ठेवला नाही अशी टीका माजी आमदार बच्चू कडू यांनी केली. भाजपाशिवाय आता या राज्यामध्ये आणि देशामध्ये काहीही होऊ शकत नाही. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याच प्रमाणे विरोधक ठेवायचे नसल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केलेला आहे. राज्याची अतिशय वाईट अवस्था आहे.
या राज्यामध्ये विरोधी पक्ष ठेवला नाही भाजपनं, या दोघांना घेऊन, आणि ज्या दोघांना घेतलं त्यांना पण ठेवलं नाही. म्हणजे मित्रपक्ष पण गायब, विरोधी पक्ष पण गायब, आता फक्त भाजप आहे. भाजपशिवाय आता या राज्यात देशामध्ये काही होऊ शकत नाही. पुतीन जो आहे त्या पद्धतीनं एकाएकी आणि कुठलाही दुश्मनच इथं ठेवायचा नाही विरोधक, अशा प्रकारे एकंदरीत चित्र उभं करण्याची स्थिती येईल. या सर्व महत्त्वाच्या राजकीय बातम्यांनंतर आता बातमी आहे अत्यंत महत्त्वाची तुमच्या आरोग्यासंदर्भातली. चीनमधून कोरोना सदृश्य नवा HMPV विषाणू आता थैमान घालत असल्याचं चित्र बघायला मिळतंय. त्यामुळे आता भारत सरकार अलर्ट मोडवर आलंय. तर HMPVला भारतामध्ये येण्यापासून रोखण्यासाठी सरकारने खबरदारीच्या योजना आखलेल्या आहेत. काय आहेत नव्या व्हायरस रोखण्याचे उपाय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधनं. कोरोना आला, सावधान. चीनमध्ये थैमान, भारतात सावधगिरी. HMPV रोखण्यासाठी सरकारची खबरदारी. जग कोरोना महामारीच्या संकटातून पूर्णपणे सावरत नाही तोवर चीनमध्ये पुन्हा नव्या व्हायरसने थैमान घातलं. त्यामुळे भारत सरकार आता अलर्ट मोडवर आलंय. 5 वर्षांपूर्वी कोरोनाने भारतात केरळमधून एंट्री केली होती. त्यानंतर तेलंगणामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे आता केरळ आणि तेलंगणातील नागरिकांना खबरदारीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. या सूचना नेमक्या काय आहे पाहूया. खोकताना आणि शिंकताना रुमाल वापरा. वारंवार हात साबणाने धुवा. सॅनिटायझरचाही वापर करा. गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा. फ्लू मध्ये आजारी लोकांपासून अंतर राखा. ताप, खोकला किंवा शिंक येत असेल तर सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळा. पुरेसं पाणी प्या. पौष्टिक आहार घ्या. आजारी असताना घरी राहा. इतरांशी संपर्क टाळा. भारत सरकारने जागतिक आरोग्य संघटनेकडूनही अपडेट मागवल्यात. एवढंच नाही तर भारत सरकारने केरळ आणि तेलंगणामधील नागरिकांसाठी खबरदारीच्या सूचना दिल्या असल्या तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन आरोग्य मंत्रालयानं केलंय. इन दिनों सर्दी के दिनों में रेस्पिरेटरी वायरस इन्फेक्शंस होते हैं और हमारे हॉस्पिटल्स और इंस्टीट्यूशंस इनको हैंडल करने के लिए तैयार हैं. बेड्स की भी अवेलेबिलिटी है, ऑक्सीजन वगैरह की भी अवेलेबिलिटी है. स्पेसिफिकली दवाइयाँ चाहिए नहीं होती बिकॉज इसके अगेंस्ट कोई स्पेसिफिक एंटीवायरल ड्रग्स है नहीं. चीनमध्ये HMPVचे रुग्ण आढळून येत असल्याचं वृत्त चीनने फेटाळलं. तर प्रत्येक हिवाळ्यात फ्लूचे रुग्ण वाढत असल्याचा दावा केला. मात्र चीनने कोरोना महामारीच्या काळातही अशाच पद्धतीने कोरोनाबाबतचा दावा हा फेटाळला होता. त्यामुळे चीन दावा फेटाळत असला तरी भारतातील नागरिकांनी खबरदारी घेणं हे गरजेचंच आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर चीनमध्ये या व्हायरसने थैमान घातलेलं आहे आणि आता भारत सरकारही अलर्ट मोडवर आले. त्यामुळे तुम्हीही नक्कीच काळजी घ्या. यानंतर आता बातमी आहे लाडक्या बहिणी संदर्भात. लाडक्या बहिणींच्या नावाखाली नांदेडमध्ये भाजपाची सदस्य नोंदणी सुरू असल्याचा आरोप महिलांनी केलेला आहे. लाडक्या बहिणीला 2100 रुपये येणार असल्याचं सांगितल्याने महिलांनी भाजपाच्या सदस्य नोंदणी केंद्रावर गर्दी केली होती. त्यामुळे 2100 रुपये मिळणार असं सांगून भाजपाकडनं सदस्य नोंदणी करण्यात येत असल्याचा आरोप या सर्व महिलांनी केलाय. आधार कार्डचे आणि मोबाईल नंबर घेऊन या म्हणून मला बोलवलं. म्हणून आम्ही आलो. ते विचारलं तर पुरी काही सांगत नाही गेला. पुरीला विचारलं मी कशासाठी आहे, नेमकं काय आहे, पैसे आले नाही त्यांना पण करायचं का म्हणजे तुम्हाला उद्या सांगतो असं. यानंतर आता बातमी आहे राजकीय वर्तुळातून राष्ट्रवादी या पक्षासंदर्भात. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चा गेले अनेक दिवस सुरू आहेत. मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याबाबत उलटसुलट चर्चा ऐकायला येत असताना अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काही सूचक संकेत देणारं वक्तव्य केलेलं आहे.
लोकसभेच्या मतदानावरनं अजित पवारांनी केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा रंगली आहे. पाहुयात अजित पवारांनी नक्की काय म्हटलंय. वकील, तुम्हाला अभिमान वाटेल की खरंच आज हिटलं बटन दाबायला पाहिजे. अशी शिवसृष्टी उभी करून त्यांची समाज जाऊ दे. ताटात काय वाटेल काय आपल्याला काम. तर अजित पवारांनी अशा पद्धतीने सूचक संकेत दिलेले दरम्यान पुढे काय घडेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यानंतर आता बातमी आहे अजित पवार यांच्या क्रिकेट प्रेमासंदर्भातली. राजकारणाचं मैदान गाजवणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी क्रिकेटचंही मैदान गाजवलंय. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामतीच्या दौऱ्यावर होते आणि बारामतीमधल्या एका क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळेस अजित पवारांनी बॉलिंग करून क्रिकेटचा आनंद लुटला. यानंतर आता बातमी आहे नाशिकमधून अत्यंत गंभीर. कारण एका MBA झालेल्या महिलेने चक्क नवजात बाळाची चोरी केल्याची घटना घडलेली आहे. बाळ चोरी केलेल्या सपना मराठे या महिलेला नाशिक पोलिसांनी अगदी 12 तासातच अटक केली आणि चौकशी दरम्यान अगदी चक्रावणारी माहिती समोर आलेली आहे. नाशिकमध्ये नेमकं काय घडलं आणि महिलेने बाळाची चोरी का केली पाहूयात त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. MBA महिलेनं चोरलं बाळ. बाळाची चोरी सांगितली मजबुरी. कारण ऐकून पोलीसही चक्रावले. देशभरात नवजात बाळांच्या चोरीच्या घटना वारंवार घडतायत. अशीच एक घटना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात घडली. सटाण्याच्या सुमन खान या महिलेचं सीझर झालं आणि तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र हेच बाळ चोरीला गेलं आणि एकच खळबळ उडाली. पोटचा गोळा चोरीला गेला म्हणून चिमुकल्याच्या आईनं हंबरडा फोडला. या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली आणि पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवली. अवघ्या 12 तासांमध्ये नवजात बालकाला पोलिसांनी शोधून आईच्या कुशीत परत दिलं. मात्र चौकशी दरम्यान बाळाची चोरी केलेल्या सपना मराठे या महिलेनं बाळाची चोरी का केली याचं कारण सांगितलं आणि कारण ऐकून पोलीसही चक्रावले. तिचं अबॉर्शन झालं होतं असे तिच्या घरातले सांगतात. नवरा पण तेच सांगतो आहे. आणि 2 वेळा अबॉर्शन झाल्यामुळे तिला असं हे व्हायचं की तिला बाळ अपेक्षित होतं आणि ती सगळ्यांना सांगत होते मी प्रेग्नंट आहे. आणि प्रेग्नंट झाल्यानंतर मग तिने हा प्रकार केलेला आहे. सपना मराठे ही MBA झालेली एक उच्च शिक्षित महिला आहे. तिचा सलग 2 वेळा गर्भपात झाला आणि त्यानंतर मूल होत नसल्याने सपनाने गरोदर असल्याचा बनाव केला. त्यानंतर तब्बल 9 महिने घरापासून लांब राहिली आणि 2च दिवसांपूर्वी या महिलेने प्रसूती झाल्याचं घरी सांगितलं. मात्र सपनाच्या वडिलांना संशय आला आणि सपनाचं बिंग फुटलं. मात्र नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून यापूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने अशा घटना रोखण्यासाठी ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. अभिजित सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, नाशिक. त्यामुळे आता नाशिकमध्ये जिल्हा प्रशासनाच्या रुग्णालयांनी सतर्कता बाळगणं हे अत्यंत महत्त्वाचं झालेलं आहे. यानंतर आता बातमी आहे प्राणी विश्वातून. बर्ड फ्लूमुळे नागपूरमध्ये 3 वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडलेली आहे. बर्ड फ्लूमुळे वाघ आणि बिबट्याचा जीव गेलेला आहे. दरम्यान राज्यामध्ये पहिल्यांदाच अशी घटना घडल्याचं बोललं जात आहे. नागरी वस्त्यांवर हल्ला करत असल्याने या 3ही वाघांना बंदिस्त करण्यात आलं होतं आणि चंद्रपूरमध्ये त्यांच्यावर उपचार झाले. मग नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये या वाघांना आणण्यात आलं. मात्र त्यांचा आणि एका बिबट्याचा मृत्यू झालेला आहे. आता इतर प्राण्यांना बर्ड फ्लूची लागण होऊ नये म्हणून विलगीकरण करण्यात आलेलं आहे.
आज उद्धव ठाकरे यांनी माजी खासदार गजानन कीर्तीकर यांचं सांत्वन केलेलं आहे। कीर्तीकर यांच्या पत्नी मेघना कीर्तीकर यांचं नुकतंच निधन झालं आणि त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन उद्धव ठाकरेंनी घेतलंय। यावेळेस त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत, अनिल देसाई आणि सुनील प्रभू सुद्धा उपस्थित होते। पक्षफुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे आणि कीर्तीकर यांची भेट झाली असून ठाकरेंपाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही कीर्तीकरांचं सांत्वन करण्यासाठी तिथे पोहोचले। यानंतर आता बातमी आहे नवी मुंबईतून राजकीय वर्तुळातली। नवी मुंबईमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला आहे। ठाकरे गटाचे द्वारकानाथ भोईर यांनी शिंदे सेनेमध्ये प्रवेश केलाय। भोईर यांच्यासह विजय शिंदे आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आणि त्यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। भाजपचे माजी खासदार रमेश बिधुडी यांनी प्रियंका गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलेलं आहे। रस्त्यांबाबत उदाहरण देताना बिधुडी यांची जीभ घसरली। विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर अखेर भाजपचे माजी खासदार रमेश बिधुडी यांनी प्रियंका गांधींची माफी मागितली। फिर भी अगर मेरे इस बयान से कोई व्यतीत है किसको सामने वाली, बराबर वाली, अंदर वाली सारी की सारी सड़कें प्रियंका गांधी के गाल जैसे जरूर बना देंगे। दुख पहुंचा है तो मैं हृदय से इस बात के लिए अपने शब्द वापस लेते हुए खेद प्रकट करता हूं और इस बात के लिए मैं दुख प्रकट करता हूं। तर आधी वादग्रस्त विधान केल्यानंतर माफी मागण्यात आलेली आहे। यानंतर आता बातमी आहे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची। 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आहे। बोर्डाच्या परीक्षेवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे। त्यामुळे तुम्ही जर कॉपी केली तर तुमची काही खैर नाही, कारण परीक्षा देताना तुमच्या सगळ्या हालचाली आता कॅमेरातही कैद होणार आहेत। कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण खात्याने नेमका काय निर्णय घेतलाय आणि त्याची अंमलबजावणी नक्की कशा पद्धतीने होणार आहे पाहूया त्याच वरचा हा स्पेशल रिपोर्ट। बोर्डाच्या परीक्षेवर कॅमेऱ्याची नजर। सीसीटीव्हीच्या देखरेखीत 10वी 12वीच्या परीक्षा। कॉपीमुक्त परीक्षेसाठी शिक्षण खात्याची खबरदारी। बोर्डाच्या परीक्षेत कितीही उपाय केले तरी सर्रास होणारे कॉपीचे प्रकार यंदा मात्र होणार नाहीत, कारण कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी यंदा शिक्षण विभागाने विशेष काळजी घेतली आहे। आता 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेवर थेट कॅमेऱ्याची नजर असणार आहे। यंदाच्या वर्षी कोणते नियम अत्यंत कडक करण्यात आले पाहूयात। कॉपी रोखण्यासाठी सीसीटीव्हीसह व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार। परीक्षेचं फुटेज निकालापर्यंत जतन करून ठेवणार। विद्यार्थ्यांनी बैठक व्यवस्थेत बदल केल्यास कारवाई होणार। पर्यवेक्षकांनी एकाच ठिकाणी उभं न राहता फिरत राहणं आवश्यक। शिक्षण विभागात नियंत्रण कक्ष स्थापन करणार। याआधी देखील शिक्षण विभागानं 10वी 12वीच्या परीक्षांमधील गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या होत्या, परंतु आता शिक्षण विभागानं आदेश काढत सोयी सुविधा आणि सीसीटीव्ही आहे की नाही याची पडताळणी करण्याचं ठरवलंय। त्यामुळे परीक्षेतील हे गैरप्रकार रोखले जातील असा दावा शिक्षण विभागाकडून करण्यात आलाय। वॉर रूम स्थापन करून परीक्षा केंद्रावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। यामध्ये आपण जे सहाय्यक परिरक्षक असतात, जे रनर असतात, त्यांचे मोबाईलवर झूम लिंक देऊन त्या लिंकच्या आधारे त्यांचा कॅमेरा आजूबाजूच्या परिसरामध्ये पूर्ण वेळ परीक्षा चालू असेपर्यंत चालू राहणार आहे व त्याचं नियंत्रण हे शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयातून केले जाणार आहे। शिक्षण विभागाने यंदाच्या परीक्षेतील गैरप्रकारांना रोखण्यासाठी केलेली जय्यत तयारी नक्कीच स्तुत्य आहे, परंतु या निर्णयाची राज्यात अंमलबजावणी कशी होणार आणि यामुळे कॉपी रोखण्यात किती यश येणार याबाबतही उत्सुकता आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी।
तर कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रशासनाकडनं मोठे प्रयत्न करण्यात येत आहेत, मात्र त्याला किती यश मिळेल हे अगदी काही दिवसात ठरेलच. यानंतर आता बातमी आहे थंडी संदर्भातली. राज्यात पुढचे 3 दिवस थंडीचा कडाका कायम राहणार आहे. भारताकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यांनी पुन्हा एकदा वेग पकडलाय. त्यामुळे राज्यासह मुंबईच्या किमान तापमानाचा पारा खाली उतरलाय. राज्यासह मुंबईच्या किमान तापमानाचा पारा खाली आला असून मुंबईमध्ये 16 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. राज्यात थंडी परतलेली आहे. अहिल्यानगरमध्ये 7.7 अंश सेल्सिअस, जळगावमध्ये 9.6 अंश सेल्सिअस, तर नाशिकमध्ये 10.1 अंश सेल्सिअस इतकं तापमान दिसतंय. परभणीमध्ये 11 अंश सेल्सिअस, छत्रपती संभाजीनगरमध्ये 11.6 अंश सेल्सिअस आणि नंदुरबारमध्ये 12.8 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं. पालघरमध्ये 12.9 अंश सेल्सिअस, महाबळेश्वरमध्ये 13.8 तर कोल्हापूरमध्ये 15.3 अंश सेल्सिअस इतकं तापमान, तर मुंबईमध्ये 16.2 आणि रत्नागिरीत 18.9 अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद झाली आहे. तर राज्यात थंडी परतलेली आहे आणि काश्मीरमध्ये तर बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. काश्मीरमध्ये आणि चिनाब खोऱ्यामध्ये बर्फवृष्टीची शक्यता आहे. मध्यम ते जोरदार बर्फवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी सावधान राहावं आणि अनावश्यक प्रवास टाळावा असं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे. बर्फवृष्टीनंतर आता धुक्याचा परिणाम काश्मीरमध्ये दिसतोय आणि काश्मीरमधील अनेक भागामध्ये दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. धुक्यामुळे श्रीनगरहून विमान उड्डाणं सुद्धा उशिरानं होत आहेत. तर श्रीनगरमध्ये उणे 1.6 अंश सेल्सिअस तापमान, गुलमर्गमध्ये उणे 2.2 अंश, पहलगाममध्ये उणे 2.6 तर पंपोरमध्ये उणे 2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे. त्यामुळे 0 अंश सेल्सिअसपेक्षा सुद्धा तापमानाचा पारा खाली गेलेला आहे. कुपवाडमध्ये -2.2, कोगनारमध्ये उणे 5.8 अंश सेल्सिअस आणि जम्मूमध्ये उणे 8.7 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झालेली आहे. यानंतर आता बातमी आहे अरुणाचल प्रदेशमधून. अरुणाचल प्रदेशमध्ये पर्यटकांचा विचित्र अपघात झालाय. गोठलेल्या सेला सरोवरावरून चालत असताना बर्फ तुटला आणि पर्यटक थेट या सरोवरातच कोसळले. दरम्यान या प्रवाशांना वाचवण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांनी तातडीने धाव घेतली आणि दोरीच्या सहाय्याने या सर्व प्रवाशांना बाहेर काढलं. या घटनेनंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रवाशांना सावध राहा आणि अनुभवी माणसासोबतच गोठलेल्या सरोवरावर चाला असं आवाहन केलेलं आहे. यानंतर आता बातमी आहे गुजरातमधून. गुजरातमध्ये एक मोठा अपघात झाला. गुजरातच्या पोरबंदर तटरक्षक विमानतळावर एक मोठी दुर्घटना घडलेली आहे. कोस्टा गार्डच्या ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टरचा अपघात झालाय. या घटनेमध्ये 3घांचा मृत्यू झालाय तर 2 जण जखमी झाले. दरम्यान जखमीवर तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आलेले. दरम्यान हा अपघात नक्की कसा झाला याचा तपास आता कोस्ट गार्डकडून सुरू आहे. यानंतर आपण सत्यता तपासणार आहोत एका व्हायरल मेसेजची. आता चलनामध्ये 5,000ची नोट येते आणि पुन्हा एकदा चलनामध्ये 5,000ची नोट येते हे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. होय, आम्हालाही असाच धक्का बसला. मात्र खरंच 5,000ची नोट येते का याची पडताळणी आम्ही केली. त्यावेळेस नक्की काय सत्य समोर आलेलं आहे पाहूयात. 5,000ची नोट चलनात येणार. 2,000ची नोट चलनातून बाद. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? आता 5,000ची नोट चलनात येणार हे ऐकूनच तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला असेल. होय, त्याचं कारणही तसंच आहे. 5,000ची नोट चलनात आली तर सुट्टे पैसे कोण देणार हाच प्रश्न पहिला तुमच्या डोक्यात आला असेल. मात्र 5,000ची नोट खरंच चलनात येणार आहे का याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण 2,000ची नोट चलनात आली होती त्यावेळी 500 रुपयांच्या जुन्या नोटा बंद झाल्या.
मग आता पुन्हा 2000ची नोट बंद करून 5000ची नोट येते का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात. आरबीआयनं 5000ची नोट जारी केली आहे, त्यामुळे आता चलनात 5000ची नोट येणार आहे. हा मेसेज वेगानं व्हायरल होतोय. त्यासोबत हिरव्या रंगाची 5000ची नोटही दाखवण्यात आली आहे. त्यामुळे खरंच 5000ची नोट चलनात आली आहे की येणार आहे, असाही प्रश्न अनेकांना पडलाय. मात्र चलनात येणार असेल तर आरबीआयनं माहिती दिली आहे का, याबाबत अधिक माहिती मिळवण्याचा आम्ही प्रयत्न केला. याबाबत आरबीआयकडे अधिक माहिती मिळू शकते. आरबीआयनं 5000च्या नोटेबाबत प्रेस नोट जारी केलेली नाही. 5000ची नोट चलनात येणार नाही. 2000च्या नोटांपैकी 98.12% नोटा परत आल्या आहेत. सध्या 5, 10, 20, 50, 100, 200 आणि 500 रुपये चलनात आहेत. त्यामुळे आमच्या पडताळणीत 5000ची नोट चलनात येणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. अशी कोणतीही नवी नोट चलनात येणार असेल तर त्याआधी आरबीआय प्रेस नोट जारी करते किंवा प्रेस घेऊन माहिती देते. मात्र 5000च्या नोटेबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. लोकांची दिशाभूल करण्यासाठी काही लोक असे मेसेज व्हायरल करतात. त्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. ब्युरो रिपोर्ट,